नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करतोय। मंगलदास बांदल यांना ईडी कडून रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहारा प्रकरणी मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय। अटकेनंतर त्यांना मुंबईला आणण्यात येत आहे। त्यांना आज दुपारी मुंबई कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे। बांदल यांच्या निवासस्थानी 5,60,00,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याची माहिती मिळतेय। 5 आलिशान कार, 1 कोटी किंमत असलेली 4 घड्याळं तसंच इतरही वस्तू आढळून आल्यात। 16 तासाहून अधिक काळ ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांच्याकडून। रायचंद, मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच आपल्याला माहिती आहे, मागच्या 4 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक प्रकरण हे सर्वांना माहिती आहे, राज्यात गाजलेलं होतं। त्याच्यात फसवणूक प्रकरणी सुद्धा मंगलदास बांदल यांच्यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत। लोकसभा निवडणुकांमध्ये जास्त आक्रमक पद्धतीने यांनी प्रचार केलेला होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जातात। आपण ईडीच्या कारवाईला घाबरत नाही असं वारंवार ते जाहीर भाषणांमधून सुद्धा सांगत होते। मात्र ही दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आलेली। काल दिवसभर ही कारवाई सुरू होती आणि अखेर आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली आणि मुंबईला हलवण्यात आले। खरं तर यापूर्वीपासून सुद्धा बांदल हे सातत्याने चर्चेत राहिलेले। त्यांच्या आक्रमक भाषण असतील किंवा संपत्ती असेल किंवा भोसले बँक प्रकरण फसवणुकीचं हे एक प्रकरण असेल, यामुळे सातत्याने ते चर्चेत होते आणि अखेर आज त्यांना अटक करून मुंबईला हलवण्यात आले आहे। जी जी नक्कीच रायचंद, याबाबत अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। अवघ्या 4.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चिमुकली घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचं अपहरण केलं। वाबी या गावामध्ये राहणाऱ्या नराधमानंच हे कृत्य केल्याचं उघड झालंय। मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली। दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर मुलीची देखील सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या संशयित आरोपी विरोधात वावी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।